हॅलो 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 चेक हॅलो दादा आतमध्ये आवाज आहे बाहेर थोडा थोडा क्लिअर हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो नमस्कार मंडळी आवाज तुमचा येत नाही नमस्कार मंडळी समजून घ्या तुमच्या अहो लेकरा
बदुरून इथे आलो मी, तुमच्या चरणी लीन झालो मी. मान अपमान माझा ललाटीर, पुन्हा होतील अशा भेटी गाठीर. आणि मग राहो माझा आशीर्वाद पाठीर. आणि रसिका मी आलो तुमच्या साठीर. आणि मग राहो माझा आशीर्वाद पाठीर. रसिका मी आलो तुमच्या पाठीर. राहो माझा आशीर्वाद पाठीर. रसिका मी आलो तुमच्या पाठीर. मुद्रा करून या रंगभूमीला, या नटेश्वराला नतमस्तक होऊन, या मुंबईची रखवाली आई मुंबादेवी आणि माझी ग्रामदैवत आई शिवजाईच्या चरणी नतमस्तक होऊन, माझी कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन, अखंड महाराष्ट्राचा रथदैवत स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे विश्वरत्न, भारतरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई या महामातांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज जमलेल्या माझ्या तमाम नाथकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर साहिल लवंडे, मुक्काम पोस्ट शिवबुद्रुक तालुका खेड जिल्हा रत्नागिरी व निर्मित शाखा गोठलवाडी यांच्या वतीनं मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी मित्रांनो सर्वांना कल्पना आहे. या कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप गुरव, अविनाश रांबाडे आणि विनायक सावंत यांनी या छोट्या कलाकाराला या मोठ्या व्यासपीठावर एक सेवेची संधी निर्माण करून दिलेली आहे. तर आता सर्वप्रथम तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी माझा परिचय दिला, ऍक्च्युली हा कार्यक्रम सचिन कदम आणि रत्नाकर महाकाळ बुवांसाठी ही तारीख यांनी काढलेली होती, पण महेंद्रदादा पारधी तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा त्यांच्या परिचयातून हा मला आजचा मिळालेला कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला नामांकित शाहीर मंडळी उपस्थित राहिलेले आहेत. त्या आमच्या तेजताई पवार मॅडम उर्फ गोताळ मॅडमना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे तुषार पंधेरे बुवा तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या ठिकाणी कलाकार मंडळी देखील खूप प्रमाणात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक संदीप सावंत माऊली तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे रमाकांत जावळे कवी यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे पत्रकार दीपकदादा कारकर तुम्हाला देखील या छोट्या शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि त्याचप्रमाणे आता सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा केला, आता भुवाना करायला हवा की नको? भुवाना करायला हवा की नको? तुमचा आवाज नाही येत आहे, आवाज यायला पाहिजे. भुवाना शाहिरी मानाचा मुद्रा करायला हवे की नको? हा, मग
आता कसा करतोय ते बघा. अहो शाहीर सचिन शाहीर सचिन शाहीर बाहेर आले का. कोण आहे ते इकडे. हा बुवा बाहेर आल का. अहो शाहीर सचिन शाहीर सचिन शाहीर बाहेर आले का. दादा येतात का सचिन बुवा बाहेर येतात का बघा हो. येतात आहेत मागे आहेत ना पडद्याच्या मागे आहेत ना. असू द्या असू द्या. अहो शाहीर सचिन शाहीर सचिन शाहीर समोर आले का. मग करतो प्रेमाने तुम्हाला आज हा तुम्ही माझा याल का. करतो प्रेमाने तुम्हाला आज हा तुम्ही माझा याल का. करतो प्रेमाने तुम्हाला आज हा तुम्ही माझा याल का. करतो प्रेमाने तुम्हाला आज हा तुम्ही माझा याल का. मग करतो प्रेमाने करतो आदराने तुम्हाला मुद्रा अहो तुम्ही माझा घ्याल का. आणि सचिन बुवा तुम्हाला शाहिरी मानता मुद्रा करतो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आवाज एकदम सुमधुर म्हणजे नादच नाही. शक्तीवाल्यांचे हेड म्हणून मी काल स्टेटस नाव टाकलं होतं. ते काय टाकलं होतं की भले तालुका आहे आमचा खेळ प्रतिस्पर्धी शाहीर सचिनजी कदम पण तालुका आहे आमचा खेळ. आणि रंगमंचावर येतोय उद्या रसिकांना लावायला वेळ. आणि जरी बुवा असतील शक्तीवाल्यांचे हेड पण आज येतो दाखवायला येतोय बुवांना माकळ बुवांचा शिष्य कसा करतो परतफेड ते फक्त बघत राहा. आवाज पाहिजे आवाज पाहिजे. हा आवाज येऊ द्या. बारीक पेटवणार पेटवणार. बुवा गार झाले. थंडी काय पडत पावसाळा चालू आहे पण बुवांना थंडी लागलेली आहे एकदम. बुवा गार. ओ बुवा जीव येते बुवाची जीव. बोलणार आहे पुढे पुढे. त्याचप्रमाणे माझे सहकारी सोहम लवंडे पंकज शिंदे रोशन दिवेकर ओंकार मिंडे सुदर्शन दिवेकर सिद्धेश विजय अक्षय शिंदे आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत मला गुरु समान असणारे विजयजी बंदरकर. त्याचप्रमाणे महेंद्र पारधी विकास जाधव सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझे वाडीतले सहकारी आज माझ्या भावकीवरती दुःखद प्रसंग ओढवलेला आहे आणि त्याच्यामुळे माझी वाडीतली मंडळी आज नाही आहे. दोघं तिघच जण माझे भाऊ आहेत आणि त्याच्यातच सेवा करायला आलेलो आहे. आज कार्यक्रम करून उद्या कार्यासाठी गावी जायचं आहे आणि म्हणून तरी देखील मला गावावरून त्यांचा फुल सपोर्ट असतो असे आमचे समीर रेखा लवंडे त्याचप्रमाणे प्रकाश जाधव विजय लवंडे काशीराम लवंडे त्याचप्रमाणे भाऊ मयूर लवंडे सनील लवंडे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला माझे गुरुबंधू रुशांत भुवड स्वप्नील थोरे सत्यवान शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला जो काही माझा आवाज आहे तो तुमच्यापर्यंत गोड आणि सुमधुर आवाज पोहोचवण्याचं काम करीत आहे असे आमचे सर्वांचे परिचयाचे राजेश दादा पड्याळ तुम्हाला देखील शाहिरी साहिल लवंडेचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि त्याचप्रमाणे माझे सहकलाकार ढोलकीवाले सर्वांना ज्ञात आहे साहिल दादा केळकर 7 चिपळूणवरून आले 7 चिपळूणवरून. त्याचप्रमाणे कीबोर्ड माझा भाऊ नेहमी मला भावाप्रमाणे साथ करणारा स्वप्नील दादा जाधव. त्याचप्रमाणे बँजो पालगडवरून आले एक चिपळूण एक पालगड ललित दादा येत्रे तुम्हाला देखील साहिल लवंडेचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे पॅडला नेहमी मला भावाप्रमाणे साथ करत असतात कुठेही असे आमचे पॅड वादक स्वप्नील दादा जाधव. या सर्वांना घेऊन मी आजचा कार्यक्रम करीत आहे. तरी मला मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी अपेक्षा बाळगून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा.
सृष्टी ईश्वराने दिली कला साऱ्यांच्या नाही, म्हणून तो गुणगाणे प्रभू श्री गाई. आणि रंग भरावे देवाने या रणात लवलाली, आणि मुद्रा करतो मानाचा मी आज या रसिकांच्या पाय. आणि म्हणून आजची खास सवड रसिकांसाठी घेऊन आलेलो आहे. म्हणायचं आहे काय लक्षात द्या. बघा खास रसिकांसाठी सवड. मुंबई रंगमंचावर माझा पहिला कार्यक्रम आहे आणि म्हणून मला काय सांगायचं आहे लक्षात सुद्धा म्हणायचं आहे का. झालानंद पाहुन रसिक जना, झालानंद पाहुन रसिक जना, एवढे समाग तुम्ही दाद पाहिजे, मग होईल तुमच्याच मनासारखं, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद पाहिजे, तुमच्याच मनासारखं, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. गोड नाही गोड मानून घ्या, मला फक्त इथे आज जाणून घ्या, मला फक्त इथे आज जाणून घ्या, मला फक्त इथे आज जाणून घ्या. तुमच्या सगळे गाण्यात आनंद आहे, मला गाण्याचा छंद आहे, मला गाण्याचा छंद आहे, मला गाण्याचा छंद आहे. काळजाच्या तुम्ही रसिक जन, काळजाच्या तुम्ही रसिक जन, सदैव मलाही तुमची साथ पाहिजे, होय तुमच्याच मनासारखं, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे,
तुमच्याच मनासारखं अहो फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. श्री गजानन गावदेवी बोल दूरे अखंड हरदासवलीचा गुरुवर्य रत्नाकर माकाळ बुवांचा शिवदाई नाथ मंडळ शिवबुद्रुक भोईवाडी व निर्मित शाखा नवदूत हनुमान नृत्य कला पथक मुरुडे गोटलवाडीचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा शाबास. आहा. आहा. ए. क्या बात है. या ठिकाणी मला ज्यांचं नेहमी मोलाचं सहकार्य लाभतं असे खेड तालुक्याचे हरिभक्त पारायण आशुतोष नामदेव सोनकर या ठिकाणी हे कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना देखील शाहीर साहित्य मंडळीचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आहेत सुधाकरजी मोहिते आणि त्यांचे चिरंजीव राजदिल सुधाकर मोहिते हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना देखील शाहीर साहित्य मंडळीचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि त्याचप्रमाणे माझा भाऊ माझा व्यंज मास्टर आज देखील प्रतिस्पर्ध्यांमध्ये वाजवला आहे असा प्रणित मोहिते उर्फ दोदो तुला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि वेळ अभावी एक मुकडा एक अंतरा गाणार आहे आणि म्हणून फास्ट मध्ये एवढा कार्यक्रम करायचा आहे. गण सादर करत आहे काय म्हणायचं आहे काय की या भक्तांच्या मनाला ओढ बाप्पा तुझी लागलेली आहे आणि म्हणून कशी विनंती करते बघा. अरे ढगांचा गडगडाट पडती पावसाच्या या सरी मग वाट किती पाहू तुझी जात का परी. मग बाप्पाला काय सांगतोय की मी वाट किती पाहू अशी तुझी जात का परी. म्हणून बाप्पा नको ठेवूस असा दुरावा बाप्पा लवकर ये ना घरी नको ठेवूस असा दुरावा बाप्पा लवकर ये ना घरी.
बुवांचं लक्ष तुझं म्हणायचं आहे काय? सवन झालेलं आहे, गण झालेलं आहे आणि बुवांची गवळण होती. टाइम झालेला हा हा. रब मुझे माफ करे, तेरा इंतजार करे. वाह वाह. काय म्हणतात? काना काना पुरे हा धिंगाणा, अडवून कोरे याड राणा, उडायला बघतो माझा भरलेला मान. मग पण आज तुझी माझ्याशी गाठ, मग कळाला बांधून फोडून पाठ. वा, तुम्ही माझी पाठ फोडणार हा? मग पाठ फोडल्यावर काना काय करतो? हंडीची वाट लावल्याशिवाय सोडील हा? पाठ फोडल्यावर काना हंडीची वाट लावल्याशिवाय सोडील काय? काय बुवानं गवळण घातावा? मग ऐका कठीण हा. साहिल बुवा म्हणतात, मला पण लक्षात ठेवा. काय म्हणतात? काना काना पुरे हा धिंगाणा, अडवून कोरे आड राणा, उडायला बघतो माझा भरलेला मान. मग पण आज तुझी माझ्याशी गाठ, मग उखळाला बांधून फोडीन पाठ. मग आता ऐका तुमच्या गवळणीची काठ हा. वेडवानी तू बोलतेस काय, अगं सांगून तुझं मी ऐकणार नाही. हिने किती जरी सांगितलं ना, किती जरी माझी पाठ फोडला तरी मी हंडी फोडायची फोडणार काय हो हा? वेडवानी तू बोलतेस काय, सांगून तुझं मी ऐकणार नाही. बोलण्यात नाही माझ्या अजिबात खोड, मग खोड खाऊन कसं भरेल पोट. त्या दही हंडीतलं म्हणजे त्या हंडीतलं विरजण थोडं थोडं खाऊन माझं पोट भरेल काय हो? भरेल काय? मग पोटभर खायला पाहिजे की नको? मग कसा मी पोटभर खाय? पोट घालून पोटभर खाय काय? कसा? पोट भरून. ऐका बुवा सचिन बुवा नो गवळणीची काठी. वेडावानी तू बोलतेस काय, सांगून तुझं मी ऐकणार नाही. बोलण्यात नाही माझ्या अजिबात खोड, मग थोडं खाऊन कसं भरल पोट. घाली न ग हांडीत चोट, थोडं खाऊन कसं भरल पोट. घाली न ग हांडीत चोट, थोडं खाऊन कसं भरल पोट. गवळणीची कटिंग झालेली आहे आणि आता माझी गवळण बोलणं ऐका. लिहून घ्या बोलणं, लिहून घ्या हा. हा म्हणायचं आहे काय? विषय गवळणीचा एकदम साधा आणि सोपा आहे. धन्यवाद दादा. गवळणीचा विषय साधा सोपा आहे की गवळणी म्हणतात की तू आम्हाला एकदम लाजवतोस, तू लाजवतोस बघ एकदम. गवळणी म्हणताय तू लाजवतोस बघ एकदम, तू आमचा परमसखा आहे तरी लाजवतोस बघ एकदम, बघ एकदम. आता बघा गवळणी, गवळण कशी आहे माझी. ला ला ली ला 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 ला. अरे गोकुळवासी ला 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 ली ला 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 ला. गोकुळवासी या गोपिकांचा, अरे तू अतिशी सखा परम. गोकुळवासी या गोपिकांचा, तू अतिशी सखा परम. अन कदंबावरती चढून आता तुला जाऊतो एकदम. आवडली की नाही?
असू द्या फक्त बारी बघा कशी होते भले असू द्या शक्तिवाल्यांचे हेड हात करून जाईल महाकाळ बुवांचा शिष्य परत फेड परत फेड परत फेड कशी करतोय ती बघा अरे गोकुळवासी या गोपिकांचा तू अतिशी सखा परम त्या गवळणी म्हणतायत की तू आमचा सखा परम आहे तरी तू आम्हाला एकदम लाजवतोस त्या कदबावरती चढून मग म्हणून काय म्हणायचं बघा गोकुळवासी या गोपिकांचा मग तू अतिशी सखा परम अरे कदंबावरती चढून आज तुला जाऊतो एकदम कदंबावरती चढून आज तुला जाऊतो कदंबावरती चढून आज तुला जाऊतो एकदम कदंबावरती चढून आज तुला जाऊतो क्या बात है आहा मैत्रिणी तुम्ही ऊन तुमचे करता स्नान उघड्या पवित्र यमुना तीरावर थोडी तरी बाळगा शरम पवित्र यमुना तीरावर थोडी तरी बाळगा शरम कदंबावरती चढून आज तुला गवतोय कदम 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 यमुनेचा हा घेता शाप तुमच्या हातून घडेल पाप यासाठीच मी लाजवले बदला तुम्ही हे तुमचे कर्म यासाठीच मी लाजवले बदला तुम्ही हे तुमचे कर्म कदंबावरती कदंबावरती चढून आज तुला जाऊतोय कदम कदंबावरती चढून आज तुला जाऊतोय कदम कदंबावरती चढून आज तुला जाऊतोय कदंबावरती चढून आज तुला जाऊतोय गोकुळवासी या गोपिकांचा गोकुळवासी या गोपिकांचा तू अतिशी सखा परम गोकुळवासी या गोपिकांचा तू अतिशी सखा परम कदंबावरती चढून आज तुला जाऊतोय 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 कदम आणि बुवांनी मला प्रश्न दिलेला आहे की दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले त्या बाळाचे नाव काय आणि त्याचे गाव काय बुवांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे पण मी अभ्यास करून तुमचा उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेन आणि माझा प्रश्न सर्वांच्या माहितीसाठी की अर्जुनाच्या अग्निप्रवेशासाठी रचलेल्या चितेची उंची किती हा बुवांना माझा सवाल आहे बुवांनी जमलं तर उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून पण दादा करतो लवकर आटपतो हा या ठिकाणी दिलीप धुळे यांकडून खास गवळणीसाठी 501 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे नाथ म्हणजे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हॅलो हॅलो फास्ट फास्ट घेऊया थोडंफार बस साधं केलं आहे तुम्हाला मजा येते की नाही मजा येते ना गवळण कशी होती हा समोर आहे सचिन कदम पण बुवांचा तर अजिबात नाही राहिलाय दम बुवा अगदी एकदम गारटले हा बुवानो आता सगळ्यांना सांगा तुमच्या कॉप्या करतात ना त्यांना सांगा तुम्ही त्या करते म्हणजे तुमचे युट्यूबवाले करतात कॉप्या आणि तुम्ही म्हणून मागता माफिया लक्षात ठेवा हा म्हणून आवाज पाहिजे आवाज हा या कॉप्या करणारे यांचे हा आणि म्हणून आम्हाला देखील जे महाकाळ बुवांच्या शिष्यांना
बोलतात ना जे आधी शिका शिका बघा हा तयार झालाय नवीन छाती ठोकून सांगतोय आज. हा, असं नाही माका मागा नाव लावणारा आहे साहिल संजय लवंडे. हा हा. आणि अर्जुनाचा विषय बघा बुवांना म्हणायचा काय माझा विषय नाही हेतू नाही. बघा म्हणतोय काय कसं की अर्जुन एकदा ब्रह्मणला झाला होता आणि त्याने साडी नेसली होती. अर्जुनाने एकदा ब्रह्मणला होऊन साडी नेसली होती आणि बुवानी पण एकदा साडी नेसली होती. आवाज कुठे आहे? बुवानी पण एकदा साडी नेसली होती. हा तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. माहिती आहे ना? मग आवाज येऊ द्या आवाज येऊ द्या. माहिती आहे? हा बुवानी पण बुवांना काय मला बोलायचं नाही. हा आणि ब्रह्मणीला होऊन अर्जुनाने एक साडी नेसली होती आणि अर्जुनाने द्रौपदीला पण तो सभेत वाचू शकला नाही आणि म्हणून विषय बघा आणि म्हणून त्या अर्जुनाची लायकी कळली. एकदा त्याने साडी नेसला आणि द्रौपदीला पण काय तो वाचू शकला नाही आणि म्हणून पद कसं सादर करतो हे लक्षात तुझं म्हणायचं आहे काय नटवाई सोन्याची सोन्याची हा साडी नेसून बाईची अहो साडी नेसून बाईची कसा वागतोस बायकी भर सभेत डावली तर भर सभेत डावली तर एकदम तुझी लायकी. काय म्हणतो ते अर्जुनाची लायकी. हा भर सभेत पण त्याने दाखवला तो द्रौपदीला वाचवू शकला. हा आणि आता यांच्या पण कुठे कुठे सभा होत आहेत तुमच्या कानावर हळूहळू येत आहेत का नाही येत आहेत ना. हा मग कशी बघा काय म्हणतोय साडी नेसून बाईची कसा वागतोस बायकी भर सभेत दावली सर भर सभेत दावली सर एकदम तुझी लायकी भर सभेत दावली सर एकदम तुझी लायकी भर सभेत दावली सर. भरसभेत लावली तर एकदम तुझी लायकी 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 साडी नेसून बाईची कसा वागतो बायकी साडी नेसून बाईची कसा वागतो बायकी भरसभेत लावली तर एकदम तुझी लायकी म्हणजे त्या अर्जुनाने एकदम लायकी आपली दाखवलं. आणि इथं संदीप सावंत माऊली या ठिकाणी सांगून गेलेले आहेत मला की कार्यक्रमाला का पहिल्या मजा नाही आलेली आहे तर तुम्ही पेटवा आणि पेटवते बघा कसा पटतंय ना तुम्हाला बरोबर आहे ना वारी मजा येते ना. दादा टाईम द्या थोडा एक गाणं घेतो आणि या ठिकाणी माझे मामा शक्तिवाले शाहीर आहेत संदीप मेंढे यांकडून देखील संपूर्ण बारीसाठी 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक केलेलं आहे. नाथ मंडळ आभारी आहे आणि म्हणून अजून एक मुकडा एक अंतरा एक पद आणि एक मंडळाचा मुकडा मारणार आहे कारण दुसऱ्या बारीत पण मी फास्ट गाणी घेणार आहे. या ठिकाणी अक्षय पावसकर गाव भडवळे भोईवाडी त्याचप्रमाणे आदिनाथ बंदरकर सुयोग मेंढे संपूर्ण कार्यक्रमासाठी
त्याचप्रमाणे ओंकार मेंढे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचे पारितोषिक केलेलं आहे. नाथ मंडळ आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि म्हणून एक पद आणि एक आयोजकांवरती मुकडा मारणार आहे. फास्ट एक मुकडा एक आंध्राची गाणी घेतोय. आणि म्हणून मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचं गुरु शिष्याचं हे नातं. आणि गोरक्षनाथ एकदा भिक्षा मागण्यासाठी जातात, आपल्या गुरुसाठी गोरक्षनाथ जातात आणि अशा ठिकाणी जातात की त्या ठिकाणी एक ब्राह्मण स्त्री वडे तळत असते, वडे. आणि हे अल्लकल्ला बोलतात. मग ती ब्राह्मण स्त्री ते वडे त्यांना देते, वडे त्यांना देते. आणि मग तिला नवरा म्हणतोय, त्या ब्राह्मण स्त्रीचा नवरा म्हणतोय की एवढ्या चांगल्या गोष्टी ह्याला कशाला देते, हा परत येईल बघ, येल वड्या म्हणजे हा येईल परत वड्या म्हणजे वड्यासाठी तो परत येईल असा विषय आहे. की खरं सांगतो बघतो, बायकोला म्हणतो नवरा की खरं सांगतो तुला बघ येल वड्या, खरं सांगतो तुला बघ येल वड्या. तो नवरा आपल्या बायकोला सांगतोय, त्या ब्राह्मण स्त्रीला सांगतोय. बघा विषय कसा आणलाय. ला 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 ली ला 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 ला. अहो दिल्यास कशाला चांगल्या गोष्टी त्याला तू एवढ्या. नवरा म्हणतोय बायकोला, काय म्हणतोय बघा. अरे दिल्यास कशाला चांगल्या गोष्टी त्याला तू एवढ्या. अगं गळ्यामध्ये घालून फिरतोय हात वड्या. मग खरं सांगतो तुला बघ येल वड्या, खरं सांगतो तुला बघ येल वड्या. तो नवरा अजून पण सांगतोय, तो नवरा बायकोला म्हणतोय खरं सांगतो तुला बघ येल वड्या. मग खरं सांगतो तुला बघ येल वड्या. म्हणून एक आयोजकांवरती मुकडा घेतोय आणि पहिली बारी समाप्त करणार आहे. बघा आम्ही तुमच्या शब्दाचा मान राखून कार्यक्रम संपवणार आहे. संपूर्ण कार्यक्रमासाठी या ठिकाणी माझे मित्र माझे मित्र बंधू हरिभक्त पारायण आशुतोष नामदेव सोनकर महाराज यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक केलेलं आहे. नाथ मंडळ आभारी आहे. आणि म्हणून या छोट्या कलाकाराला ही सेवेची संधी निर्माण करून दिलेली आहे आयोजकांनी. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या देखील
म्हणजे दिनेशदादा गुलतरकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून गाणं कसं आणलंय बघा, रेकॉर्डिंग करून घ्या, व्हिडिओ घ्या, व्हिडिओ हा आवर्जून घ्या. आता कोणी गायला पण नसेल बघा. या ठिकाणी श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ गुडगे भोईवाडी तालुका दापोली बुवा कैलासवासी बाबूजी दिवेकर यांच्या स्मरणार्थ 251 रुपयाचे पारितोषिक. त्याचप्रमाणे या जनार्दन बाबू दिवेकर यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाथ मंडळ आभारी आहे. इकडे दोदो कुठे आहे? दोदो कुठे आहे? मागा आहे ना? असू द्या, जरा पडद्याच्याच मागा असू द्या. हा बघा आयोजकांवरती. अरे सुज्ञानाचा निर्मळ झरा, अरे दिनेशा सदा तू सावली धर, अरे प्रदीप विनाश विनायकावर, अरे दिनेशा सदा तू सावली धर, अरे प्रदीप विनाश विनायकावर, मायेचा वाहू दे जरा, मग नवनवीन कलाकारांना आहे आधार तुमचा खरा, नवनवीन कलाकारांना आहे आधार तुमचा खरा. माझा भाऊ बँजो मास्टर प्रणित दोदो मोहिते यांच्याकडून देखील या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याला देखील शाहिरी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या मामाच्या गावची मंडळी आलेली आहेत, म्हणजे सगळे माझे मामा. त्यांची इच्छा आहे की माझा सत्कार करावा.
तर त्यांनी यायचं आहे. वेळेअभावी बंधन आहे, वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर एक सत्कार करून दादा लगेच 2 मिनिटं.